हॅलो फ्रेंड्स, आज आपण केमिकल इक्वेशन्स किंवा केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स या चॅप्टर मधील रिडॉक्स रिएक्शन या पॉइंटचा स्टडी करणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, रिडॉक्स रिएक्शन या पॉइंटचा आपण स्टडी करणार आहे। मग रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, तर रिडॉक्स रिएक्शन मध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन प्लस आपण म्हणू प्लस रिडक्शन, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन या दोन प्रोसेस होणार आहे। रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय पहा, रिडॉक्स रिएक्शन मध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन रिएक्शन किंवा या दोन प्रोसेस होणार आहेत, म्हणून या रिएक्शन आपण काय म्हणणार आहे, रिडॉक्स रिएक्शन म्हणणार आहे। मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑक्सिडेशन म्हणजे काय कन्सेप्ट आहे, तर पहा या ठिकाणी मी कन्सेप्ट लिहिणार आहे गेन आणि खाली लिहिणार आहे लॉस। ठीक आहे, मग या ठिकाणी ऑक्सिडेशन आपण कोणाला म्हणणार आहे आणि रिडक्शन कोणाला म्हणणार, किंवा ऑक्सिडेशन प्रोसेस म्हणजे काय किंवा रिडक्शन प्रोसेस म्हणजे काय। तर ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन या प्रोसेस मध्ये काय होणार आहे, तर गेन म्हणजे ऍडिशन, ऑक्सिजन ऍड होणार आहे, ऑक्सिजन काय होणार रिएक्शन मध्ये ऍड होणार आणि रिडक्शन ऑक्सिजन ऍड होणार आणि लॉस काय होणार आहे, तर हायड्रोजन लॉस होणार आहे। म्हणून इथं बघा ऑक्सिडेशन या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिजन काय होणार आहे, तर ऍड होणार आहे म्हणजे गेन होणार आहे आणि हायड्रोजन काय होणार आहे, लॉस होणार आहे, म्हणून त्या रिएक्शन आपण काय म्हणणार आहे, ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणणार आहे। त्याचबरोबर रिडक्शन बद्दल आपण काय सांगणार आहे, तर रिडक्शन या केमिकल रिएक्शन मध्ये गेन काय होणार आहे, तर हायड्रोजन गेन काय होणार आहे, हायड्रोजन गेन होणार आहे, तर लॉस काय होणार आहे, ऑक्सिजन काय होणार आहे, लॉस होणार आहे। म्हणजेच ऑक्सिडेशन ही जी प्रोसेस आहे ही कम्प्लिटली रिव्हर्स प्रोसेस काय असणार, रिडक्शन असणार आहे। ऑक्सिडेशन या प्रोसेसला अपोजिट प्रोसेस कोणती आहे, रिडक्शन आहे। म्हणजे ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये ऑक्सिजन ऍड होणार, गेन होणार, तर या ठिकाणी रिडक्शन मध्ये ऑक्सिजन काय होणार आहे, लॉस होणार आहे। त्यानंतर ऑक्सिडेशन मध्ये हायड्रोजन लॉस होणार, तर रिडक्शन मध्ये काय होणार आहे, गेन होणार आहे। म्हणजेच याला आपण म्हणणार ऑक्सिडेशन, ऑक्सिडेशन म्हणजे गेन ऑफ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन, रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ हायड्रोजन लॉस ऑफ ऑक्सिजन, आणि या दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली एकाच रिएक्शन मध्ये होत असतील तर त्या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे, रिडॉक्स रिएक्शन म्हणणार आहे। कारण रिडॉक्स रिएक्शन हे दोन रिएक्शनचं कॉम्बिनेशन आहे, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन। ठीक आहे, तर या ठिकाणी पहा सुरुवातीला आपण ऑक्सिडेशन म्हणजे काय किंवा ऑक्सिडेशन केमिकल रिएक्शन म्हणजे काय याचा स्टडी करणार आहे। तर पहा डेफिनेशनचा आपण स्टडी करणार आहे, ऑक्सिडेशन। ठीक आहे, बघा ऑक्सिडेशन केमिकल रिएक्शन काय असणार आहे, अ केमिकल reaction in which ऑक्सिडेशन मध्ये काय होत आहे, गेन ऑफ ऑक्सिजन लॉस ऑफ हायड्रोजन, तेच आपण या ठिकाणी लिहिणार आहे। अ केमिकल रिएक्शन इन विच गेन ऑफ ऑक्सिजन अँड लॉस ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिएक्शन। या ठिकाणी आपण लिहू शकतो इज कॉल्ड ऑक्सिडेशन, म्हणजे ज्या केमिकल रिएक्शन मध्ये
ऑक्सिजन गेन केला जातो, केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिजन गेन केला जातो किंवा ऍड केला जातो आणि हायड्रोजन लॉस केला जातो किंवा रिमूव्ह केला जातो, त्या रिएक्शनला आपण म्हणणार आहे ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? ऑक्सिडेशन रिएक्शन. एक्झाम्पल पाहिजे ठिकाणी ऑक्सिडेशन रिएक्शनचं एक्झाम्पल, कॉपर हा मेटल घेतल्यानंतर ना कॉपर हा मेटल ऑक्सिजन बरोबर रिएक्ट झाल्यानंतर काय तयार होणार आहे? कॉपर ऑक्साईड तयार होणार आहे. कॉपर ऑक्सिजन बरोबर रिएक्ट झाल्यानंतर कॉपर ऑक्साईड तयार होणार आहे. या ठिकाणी ऑक्सिजन 2 आहे, तिथे ऑक्सिजन एकच आहे, म्हणून या ठिकाणी आपण ट्वाइस करणार आहे. म्हणजे 2 × 1 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन. या ठिकाणी ऑक्सिजन 2 आहे, कॉपर इथे 2 आहे, तिकडे किती पाहिजे? 2, म्हणून या ठिकाणी काय करणार? 2 करणार आहे. मग या रिएक्शनचं तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता की या ठिकाणी सिंगल कॉपर आहे आणि हा कॉपर ऑक्सिजन बरोबर रिएक्ट झाल्यानंतर कॉपर ऑक्साईड तयार होत आहे. म्हणजे कॉपर बरोबर कॉपर मध्ये कोण कंबाईन झाला किंवा कॉपर मध्ये काय ऍड झालेलं आहे? तर ऑक्सिजन ऍड झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी ही कोणती प्रोसेस असणार? तर ऑक्सिडेशन. म्हणजे कॉपरची ऑक्सिजन बरोबर रिएक्शन झाल्यानंतर कॉपर ऑक्साईड तयार झालेला आहे. म्हणजे कॉपर मध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे, कॉपरने ऑक्सिजनला गेन केलेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी कोणती रिएक्शन असणार? ऑक्सिडेशन रिएक्शन असणार आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपण काय सांगू शकतो? कॉपर is oxidized, copper is oxidized to form copper oxide. कॉपरचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय तयार होणार आहे? कॉपर ऑक्साईड तयार होणार आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा, मॅग्नेशियम Mg+O2 इट गिव्स MgO. या रिएक्शन मध्ये सुद्धा 2 ऑक्सिजन या ठिकाणी आहेत. प्रोडक्ट मध्ये ऑक्सिजन 2 पाहिजेत, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार? 2 घेणार आहे. 2 × 1 ऑक्सिजन 2 ऑक्सिजन. देन मॅग्नेशियम 2 आहे, तिकडे मॅग्नेशियम किती पाहिजेत? 2 पाहिजेत. ठीक आहे. या रिएक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता की मॅग्नेशियम हा जो मेटल आहे हा ऑक्सिजन बरोबर रिएक्ट झाला आणि त्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालेला आहे. म्हणजे मॅग्नेशियम मध्ये ऑक्सिजन काय झालेला आहे? गेन झालेला आहे किंवा ऍड झालेला आहे. म्हणजे हे सुद्धा एक्झाम्पल कशाचं आहे? ऑक्सिडेशन रिएक्शनचं आहे. यामध्ये आपण काय समजू शकतो? मॅग्नेशियम इज ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साइड, टू फॉर्म MgO, मॅग्नेशियम ऑक्साइड. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, ऑक्सिडेशन म्हणजे काय? तर ऑक्सिडेशन अशी केमिकल रिएक्शन आहे की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये काय होणार आहे? ऑक्सिजन ऍड होणार आहे, तर हायड्रोजन काय होणार आहे? रिमूव्ह होणार आहे. काही वेळा फक्त ऑक्सिजन ऍड होतो, हायड्रोजन रिमूव्ह होत नाही. ठीक आहे. तरी सुद्धा ते रिएक्शन आपण काय म्हणणार आहे? ऑक्सिडेशन म्हणणार आहे. या ठिकाणी तुम्ही 2 एक्झाम्पल स्टडी केले आहेत की कॉपर आणि मॅग्नेशियम मेटल आहेत, तर यांचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. म्हणजे कॉपर आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे आणि कॉपर ऑक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालेला आहे. ठीक आहे. मग यांना आपण काय म्हणणार? म्हणजे या केमिकल रिएक्शन मध्ये कोणती प्रोसेस आहे? तर ऑक्सिडेशन ही प्रोसेस आहे. कोणती प्रोसेस आहे? ऑक्सिडेशन ही प्रोसेस आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण सेकंड टाइप स्टडी करणार आहे, रिडक्शन. सेकंड टाइप स्टडी करणार काय आहे? तर रिडक्शन करणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिडक्शन म्हणजे काय? ही झाली फर्स्ट प्रोसेस, ऑक्सिडेशन. आता त्यानंतर सेकंड कोणते आहे? रिडक्शन. व्हॉट इज मीन बाय रिडक्शन? तर पहा, रिडक्शन म्हणजे काय? देन रिडक्शनचे आपण डेफिनेशन देणार आहे. रिडक्शन, ठीक आहे. डेफिनेशन काय आहे पहा, अ केमिकल reaction in which याच्यामध्ये बघा रिडक्शन मध्ये काय? तर गेन ऑफ हायड्रोजन अँड लॉस ऑफ ऑक्सिजन. म्हणजे या ठिकाणी काय लिहिणार? अ केमिकल रिएक्शन इन विच गेन ऑफ
hydrogen and loss of oxygen is called reduction. ज्या केमिकल रिएक्शन मध्ये हायड्रोजन ऍड होतो आणि ऑक्सिजन लॉस होतो त्या केमिकल रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे, तर रिडक्शन म्हणणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता. एक्झाम्पल, कॉपर ऑक्साइड रिएक्ट विथ कार्बन, हे एक एक्झाम्पल आहे. त्यानंतर झिंक ऑक्साइड प्लस हायड्रोजन गॅस, असे दोन एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहणार आहे रिडक्शन रिएक्शनचे. मग या रिएक्शन मध्ये बघा, कॉपर ऑक्साइड प्लस कार्बन. मग या ठिकाणी कॉपर ऑक्साइड, कॉपर बरोबर कोण आहे, ऑक्सिजन आहे. मग कॉपर ऑक्साइडची या कार्बन बरोबर रिएक्शन झाल्यानंतर काय तयार होणार आहे, तर कॉपर प्लस कार्बन मोनॉक्साइड तयार होणार आहे. कॉपर प्लस कार्बन मोनॉक्साइड CO तयार होणार आहे. याचा अर्थ कॉपर ऑक्साइड मधील हा ऑक्सिजन काय झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे. कॉपर पासून तो काय झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे. कॉपर पासून तो लॉस झालेला आहे. जर कॉपर पासून ऑक्सिजन लॉस होत असेल, रिमूव्ह होत असेल, तर या ठिकाणी कोणती प्रोसेस घडलेली असेल किंवा या ठिकाणी कोणती प्रोसेस असणार, तर या ठिकाणी रिडक्शन असणार आहे. कारण या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन रिमूव्ह होत आहे. बरोबर का, कॉपर पासून ऑक्सिजन काय होतंय, रिमूव्ह होत आहे. म्हणून या रिएक्शन आपण काय म्हणणार आहे, रिडक्शन रिएक्शन म्हणणार. तुम्ही म्हणणार हायड्रोजन कुठे, हायड्रोजन ऍडिशन कुठे झालेली आहे किंवा हायड्रोजन गेन कुठे झालेला आहे, तर काही अशा रिएक्शन असतात की त्या रिएक्शन मध्ये हायड्रोजन येणारच नाही किंवा हायड्रोजन त्यामध्ये प्रेझेंट नाही, पण ऑक्सिजन या ठिकाणी लॉस होतोय. अशा रिएक्शनला सुद्धा आपण काय म्हणणार आहे, रिडक्शन रिएक्शन म्हणणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे झिंक ऑक्साइड प्लस H2. या रिएक्शन मध्ये बघा, या H2 ची हायड्रोजन गॅसची रिएक्शन या झिंक ऑक्साइड बरोबर झाल्यानंतर प्रोडक्ट काय तयार होईल, तर Zn प्लस H2O काय तयार झालेला आहे, Zn प्लस H2O तयार झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे झिंक ऑक्साइड, या झिंक ऑक्साइड मधला ऑक्सिजन झिंक पासून काय झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे. झिंक ऑक्साइड मधला ऑक्सिजन, झिंक ऑक्साइड मधला ऑक्सिजन काय झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे. आणि मग Zn प्लस H2O तयार झालेला आहे. याचा अर्थ या ठिकाणी झिंक ऑक्साइड पासून ऑक्सिजन रिमूव्ह होत आहे किंवा लॉस होत आहे. याच रिएक्शन आपण काय म्हणू शकतो, मग या सुद्धा रिएक्शन आपण काय म्हणणार, रिडक्शन रिएक्शन म्हणणार. कारण रिडक्शन रिएक्शन मध्ये ऑक्सिजन हा लॉस होणार आहे. मग झिंक ऑक्साइड मधला ऑक्सिजन प्रोडक्ट मध्ये काय झालेला आहे, लॉस झालेला आहे. बरोबर. म्हणून या रिएक्शनला सुद्धा आपण काय म्हणणार आहे, रिडक्शन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, रिडक्शन. पुन्हा एकदा बघा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन मधला फरक. तर या ठिकाणी बघा, ऑक्सिडेशन या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन गेन केला जाणार आणि हायड्रोजन लॉस केला जाणार आहे. म्हणून याला आपण म्हणणार ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणणार आहे. त्याचबरोबर रिडक्शन मध्ये काय, तर रिडक्शन या केमिकल रिएक्शन मध्ये हायड्रोजन ऍड केला जातो किंवा गेन केला जातो आणि ऑक्सिजन लॉस केला जाणार आहे. म्हणून या रिएक्शन काय होणार आहे, रिडक्शन रिएक्शन म्हणणार आहे. तर ऑक्सिडेशन ही केमिकल रिएक्शन कम्प्लिटली अपोजिट कोणाला आहे, तर रिडक्शनला आहे. ठीक आहे. मग या दोन्ही रिएक्शन सायमल्टेनियसली एका केमिकल रिएक्शन मध्ये होत असतील तर त्या केमिकल रिएक्शन आपण काय म्हणणार आहे, रिडॉक्स रिएक्शन म्हणणार आहे. कारण रिडॉक्स रिएक्शन म्हणजेच काय, रिडॉक्स रिएक्शन मीन्स व्हॉट, सायमल्टेनियस प्रोसेस किंवा सायमल्टेनियस केमिकल रिएक्शन ऑफ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. दिस रिएक्शन इज कॉल्ड रिडॉक्स रिएक्शन. मग आपण आता रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय पाहणार आहे. तुम्हाला या ठिकाणी ऑक्सिडेशन म्हणजे काय माहित झालेलं आहे, त्याचबरोबर रिडक्शन म्हणजे काय हा कॉन्सेप्ट तुम्हाला समजलेला आहे. तर यावरून आपण रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय याचा स्टडी करणार आहे. पहा, रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय याचा आपण स्टडी करणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय. तर पहा, रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, redox reaction means simultaneous process of oxidation
ऑक्सिडेशन अँड किंवा प्लस रिडक्शन, ऑक्सिडेशन प्लस रिडक्शन, याला आपण काय म्हणणार आहे, रिडॉक्स रिएक्शन म्हणणार आहे. मग रिडॉक्स रिएक्शनचं एक्झाम्पल पहा. रिडॉक्स रिएक्शनचं एक्झाम्पल काय आहे, समजा या ठिकाणी आपण झिंक ऑक्साईड घेतलेला आहे प्लस H2, या ठिकाणी झिंक ऑक्साईड मध्ये ऑक्सिजन H2 बरोबर रिएक्ट होणार, तयार काय होणार आहे, Zn प्लस H2O तयार होणार आहे, Zn प्लस H2O. मग या रिएक्शन तुम्ही ऑब्झर्वेशन केल्यानंतर काय तुमच्या लक्षात येत आहे पहा, या रिएक्शन तुम्ही ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन केल्यानंतर पहा Zn म्हणजे हा जो झिंक आहे ZnO, याचं कन्वर्जन झिंक मध्ये झालेलं आहे, बरोबर. मग ZnO चं कन्वर्जन Zn मध्ये झालेलं आहे. याचाच अर्थ झिंक ऑक्साईड मधला ऑक्सिजन काय झालेला आहे, ऑक्सिजन रिमूव्ह झालेला आहे, ऑक्सिजन लॉस झालेला आहे. म्हणजे झिंक ऑक्साईडचं कन्वर्जन झिंक मध्ये होत असताना कोणती प्रोसेस झाली असेल, तर अकॉर्डिंग टू ऑक्सिडेशन रिडक्शन कोणती प्रोसेस असणार, या ठिकाणी कोणती प्रोसेस असणार आहे, ऑक्सिजन रिमूव्ह होत असेल तर रिडक्शन. कोणती प्रोसेस असणार आहे, रिडक्शन. म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहिणार आहे, रिडक्शन लिहिणार आहे. काय लिहिणार आहे, रिडक्शन. का रिडक्शन म्हणलेलं आहे, कारण झिंक ऑक्साईडचं कन्वर्जन झिंक मध्ये झालेलं आहे. म्हणजे कंसात काय लिहिणार, लॉस ऑफ ऑक्सिजन. जर ऑक्सिजन लॉस होत असेल तर प्रोसेस कोणती, रिडक्शन असणार आहे. मग सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन होत आहे का, तर या ठिकाणी बघा H2 याचं कन्वर्जन H2O मध्ये झालेलं आहे, H2 याचं कन्वर्जन H2O मध्ये झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन गॅस आहे आणि प्रोडक्ट मध्ये H2O आहे. म्हणजे हायड्रोजन गॅस जो आहे H2 हा ऑक्सिजन गेन करतोय, हा ऑक्सिजन गेन करतोय आणि मग H2O तयार झालेला आहे. जर ऑक्सिजन गेन करत असेल तर या ठिकाणी कोणती प्रोसेस असणार आहे, ऑक्सिडेशन असणार आहे. कोणती असणार आहे, ऑक्सिडेशन. या ठिकाणी मी लिहिणार आहे गेन ऑफ ऑक्सिजन, गेन ऑफ ऑक्सिजन, बरोबर आहे. या ठिकाणी गेन ऑफ ऑक्सिजन, या ठिकाणी लॉस ऑफ ऑक्सिजन. मग या ठिकाणी ऑक्सिडेशन ही प्रोसेस आहे, रिडक्शन ही प्रोसेस आहे. म्हणजे ही केमिकल रिएक्शन आहे आणि या केमिकल रिएक्शन मध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन प्रोसेस होत असेल तर अशा रिएक्शन आपण काय म्हणणार आहे, रिडॉक्स रिएक्शन म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, रिडॉक्स रिएक्शन. पुन्हा एकदा हा पॉइंट मी रिवाइज करतो. रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय, तर फर्स्ट रिडॉक्स रिएक्शन मीन्स व्हॉट, द सायमल्टेनियसली oxidation and reduction process take place, chemical reaction. This phenomena is known as redox reaction. Oxidation means what, loss of hydrogen and gain of oxygen is called oxidation. Reduction means what, loss of oxygen, gain of hydrogen is called reduction. तर ऑक्सिडेशन, रिडक्शन आणि रिडॉक्स रिएक्शन हा पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल. तर या ठिकाणी तुम्ही याच्यावरचा तुम्ही नोट्स स्वतः लिहिणार आहे, ठीक आहे. तर त्या नोट्स मला व्हॉट्सअपला काय करायचे आहे, सेंड करायचे आहे. जर यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता, ठीक आहे. धन्यवाद.